मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे ती ऐश्वर्या त्या गुंडाकडे, त्या मास्कमॅनकडे पैसे घेण्यासाठी येते. त्यानंतर तो तिला पैशांची मदत देखील करतो. त्यानंतर पण तो तिला धमकी देतो आणि म्हणतो, मी तुला हे पैसे देत आहे, पण जर तू आता हे पैसे घेतलेस आणि जर काम झालं नाही तर मग मी मात्र हे दिलेले पैसे दुप्पटपटीने तुझ्याकडनं वसूल करून घेईल, असं तो त्या ऐश्वर्याला सांगतो. आणि त्यानंतर तो तिथनं निघून जातो. आणि इकडे ती ऐश्वर्या तिच्या वडिलांची सुटका करण्यासाठी आलेली असते. जेलमध्ये ती जाते आणि त्यानंतर तिने एक लॉयर देखील लावलेला असतो. त्यानंतर ती त्याला सांगते, खरं तर तुमचे सर कुठे आहेत? धर्माधिकारी सरांना मला भेटायचं आहे. त्यावर तो म्हणतो, आमचे सर तर सध्या इथे नाही आहेत, ते गावाला गेलेले आहेत, त्यांना येण्यासाठी 2 दिवस लागतील. आणि इकडे त्या सारंगने त्या ओवीला जाऊन शर्वरीकडनं आणलेलं असतं. त्यानंतर तो म्हणतो, शांत बस आणि तुझ्या आईला जाऊन सरप्राईज दे, कारण जानकी किचनमध्ये काम करत असते. त्यावर ती म्हणते, आई मी आले असा आवाज देते आणि त्यानंतर लपून बसते. इकडे जानकी देखील किचनच्या बाहेर येते आणि ओवीला शोधून हसायला लागते, कारण ओवी आली आहे हे पाहून तिला फारच आनंद झालेला असतो. त्यानंतर ती ओवीला मिठी मारते. तर ती ओवी म्हणते, आई तू कशी आहेस? मी तर तुला खूप मिस केलं. मला तुझी, आजीची, नानांची, बाबाची, सगळ्यांची खूप आठवण येत होती, पण तू का गं मला लवकर घ्यायला आली नाहीस, असं ती म्हणत असते. त्यावर ती म्हणते, सॉरी बाळा, खरं तर मला देखील तुझी फार आठवण आली. तू कशी आहेस? त्यावर ती म्हणते, आई मी मस्त आहे, पण बाबा कुठे? मला दिसत नाही आहे, असं ती विचारत असते. त्यानंतर लगेचच तिथे ऋषिकेश देखील येतो आणि बाकीचे सर्वजण येतात. त्यावर ती म्हणते, बाबा तू कसा आहेस? मी तुला खूप मिस केलं. त्यावर ती म्हणते, मी चांगली आहे, तुम्ही तर कसे आहात बाबा? त्यावर तो म्हणतो, आम्ही देखील चांगलेच आहोत. त्यानंतर तो म्हणतो, बरं मला सांग, तुला इथे कोणी आणलं? त्यावर सारंग सांगतो, अरे दादा मीच तिला इथे घेऊन आलो. त्याचं काय झालं ना, मी आईला सोडायला बस स्टँडवर गेलोच होतो, मग जाता जाता शरूताईकडे गेलो, तिला भेटलो आणि परी राणीला देखील इकडे घेऊन आलो, तिच्यासोबत खूप मस्ती केली आणि म्हटलं चला आता घरी देखील सर्व काही अगदी व्यवस्थित चांगलं झालेलं आहे, कारण खरंच परीराणीला भेटून तर फारच वर्ष झाली होती. त्यानंतर तो ऋषिकेश म्हणतो, खरंच परी बाळा सॉरी, खरं तर तुला आम्हाला शरूताईकडे ठेवावं लागलं, तुला गेले कित्येक दिवस झालं, आम्हाला वेळ देखील देता आला नाही, खरंच सो सॉरी. त्यावर ती म्हणते, इट्स ओके बाबा, त्याचं काय आहे ना, आता मी देखील मोठी झाली आहे आणि आता मला देखील तुम्हाला सर्वांना समजून घ्यायला हवं, असं ती तिच्या ऋषिकेशला म्हणत असते. कारण मला माहीत आहे बाबा, तुम्ही असं मुद्दाम केलेलं नसणार, कारण आता मला देखील सगळ्यांना समजून घ्यायला हवं, आता मी थोडी थोडी मोठी होत आहे. त्यावर तिचं हे उत्तर ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि ऋषिकेश तर हसायला लागतो. त्यावर तो म्हणतो, खरंच बाळा तू किती लवकर मोठी आणि समजूतदार झाली आहेस, अगदी तुझ्या आईसारखी. ती म्हणते, पण तुम्ही रडत का आहात? मी काही चुकीचं बोलले का? त्यावर जानकी म्हणते, नाही बाळा, तू आता एवढी समजदार झाली आहेस तर आम्हाला कौतुक वाटत आहे. त्यावर ती म्हणते, ओके मग ठीक आहे, पण आता कोणीही डोळ्यात पाणी आणायचं नाही, कारण मी सर्वांची हॅपी फेसेस बघण्यासाठी इथे आली आहे. तेवढ्यातच नानासाहेब देखील येतात आणि म्हणतात, ओवी बाळा तू कधी आलीस? त्यावर ती म्हणते, नाना आजोबा तुम्ही कसे आहात? मी तुम्हाला खूप मिस केलं. तर ती विचारते, नाना आजोबा आजी कुठे आहे? त्यावर ते म्हणतात, ती कुलदैवतेकडे नवस फेडण्यासाठी गेली आहे. त्यावर ओवी म्हणते, नाना आजोबा तुम्हीच तिला कॉल करून लवकर बोलून घ्या, कारण नेमकं मी आजच आले आणि आजी देखील आजच मंदिरामध्ये गेली आहे. तर नानासाहेब म्हणतात, आता खरं घराला जिवंत झाल्यासारखं वाटत आहे, आता ओवी आली आहे म्हटल्यावर घर भरल्यासारखं वाटतंय, आता खरी दंगामस्ती होणार, असं नानासाहेब म्हणत असतात. आणि त्यानंतर सर्वजण हसायला लागतात. आणि त्यानंतर इकडे ऐश्वर्या वकिलांना भेटण्यासाठी आलेली असते. त्यानंतर ती त्यांना पैसे देऊन म्हणते,
मी तुम्हाला कामाचा मोबदला आधीच देत आहे, कारण मला माझं काम अगदी चोखपणे व्हायला हवं. त्यानंतर ती सगळेजण इकडे घरी जेवण करत असतात एकत्र. त्यावर ओवी म्हणते, काका तू माझ्याजवळ येऊन बस ना, आपण एका ताटामध्ये जेवूयात. त्यावर ते म्हणते, नाही बाबा मी नाही जेवणार ओवी तुझ्यासोबत, कारण लबाड कसं करतेस तू. काका एवढा भात तुझा एवढा भात माझा असं म्हणून तुझ्या हिस्स्याचा भातही मलाच खायला घालतेस आणि मी मस्त गप्पा मारत सगळं तुझ्या ताटातलंही आणि माझंही हिस्स्याचं खाऊन टाकतो. माझी तर पोट सुटायला लागलंय त्यामुळे. आणि त्यानंतर ती ओवी म्हणते, अय्या म्हणजे तुला कळालं काका. त्यानंतर सर्वच हसायला लागतात आणि म्हणतात, आता तर सर्वांनाच कळालं आहे ओवी. त्यानंतर तेवढ्यातच तिथे इन्स्पेक्टर येतात आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, अरे इन्स्पेक्टर साहेब तुम्ही या ना जेवायला. त्यावर तो म्हणतो, नाही नको तुमचं चालू देत, पण मला जरा बोलायचं होतं. त्यावर ऋषिकेश म्हणतो, मी आलोच. त्यानंतर तो तिथे जातो आणि त्यांच्या मागे जानकी आणि सौमित्र देखील जातात. त्यावर ते सांगतात, खरं तर मी इथे का महत्त्वाचं काम तुमच्याकडे घेऊन आलो आहे. खरं तर आता तुम्हाला कोर्टाने उद्याचीच तारीख दिलेली आहे. त्यावर तो सौमित्र, हे कसं शक्य आहे, तारीख तर आणखी 2 दिवस पुढची होती. त्यावर तो म्हणतो, ते तर खरं आहे, पण आता माहीत नाही काय झालं, आमच्यावरती एक नवीन सर आलेले आहेत आणि मी तुम्हाला याआधी देखील म्हणालो होतो माझ्यावरती वरतून फार प्रेशर आहे, त्यामुळे आता मी तुमची यापुढे कसलीही मदत करू शकणार नाही, असं तो त्या जानकीला आणि सर्वांना सांगत असतो. त्यावर तो म्हणतो, खरं तर मला माफ करा, सॉरी, मी तुम्हाला ह्या केसमध्ये अगदी शेवटपर्यंत साथ देण्याचं ठरवलं होतं, पण आता मी तरी काय करणार, माझे देखील हात अडकलेले आहेत. त्यावर जानकी म्हणते, अहो इन्स्पेक्टर सर तुम्ही असं का म्हणत आहात, खरं तर तुम्ही केली तेवढी मदतच आमच्यासाठी खूप आहे, असं ती त्यांना म्हणते. त्यानंतर तो म्हणतो, वरतून खूप वेगळे वकील त्यांच्यासमोर आलेले आहेत आणि जे वकील त्यांनी हायर केले आहेत ते फारच स्ट्रिक्ट आहेत आणि ते समोरच्याला घोळामध्ये पाडून खरं काय ते सत्य वधवूनच घेतात. त्यावर जानकी म्हणते, खरं तर आमची बाजू सत्याची आहे, म्हणून आम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही. त्यानंतर इकडे एक हवालदार सयाजीला सांगायला आलेला असतो की तुम्ही आता काळजी करू नका, तुमची जामीन झालेली आहे. त्यावर तो सयाजी विचारात पडतो की माझी जामीन कोणी केली असेल. त्यानंतर तो बाहेर जातो आणि बघतो तर ऐश्वर्याने त्याची जामीन केलेली असते. त्यावर तो म्हणतो, तू माझी जामीन केली आहेस का, पण हे कसं शक्य झालं, कारण जामीन करण्यासाठी तर बक्कळ पैसा लागतो, मग तू हे कसं जमवून आणलंस. त्यावर ऐश्वर्या म्हणते, खरं तर डॅडा आता हे कसं कधी आणि काय तू विचारू नकोस, माझ्यासाठी तुझी जामीन होणं सर्वात महत्त्वाचं होतं. त्यानंतर तो सयाजी लीगल प्रोसेस पूर्ण करतो आणि त्या वकिलाला धन्यवाद देऊन ऐश्वर्या आणि ते दोघेजणही तिथनं निघायला लागतात. त्यावर तो वकील म्हणतो, खरं तर आमच्या सरांचा वरून आदेश होता, त्यामुळे आम्हाला तुमची जामीन करावी लागली, असं तो त्यांना सांगतो. त्यानंतर ती म्हणतो, मला वाटलं नव्हतं ऐश्वर्या तू मला सोडवशील. त्यावर ती म्हणते, असं कसं सोडवणार नाही, तुम्ही माझे डॅडा आहात. त्यावर तो म्हणतो आणि हसायला लागतो. त्यावर ती विचारते, का हसता आहात. त्यावर तो सांगतो, खरं तर मला चांगलंच माहीत आहे मी तुझ्यासाठी डॅडा आहे की आणखी कोणी ते महत्त्वाचं नाही आहे, पण तुला ज्या वेळेस ज्याची गरज असते त्यावेळेसच तू त्या माणसाला सोडवतेस आणि आज तुला माझी गरज लागली म्हणून तू मला सोडवलंस. त्यावर तो म्हणतो, ऐशू मी तुला चांगलंच ओळखून आहे. त्यानंतर तो म्हणतो, तुझी आई नेहमी म्हणत असते ना, तू अगदी बापाच्या वळणावर गेली आहेस, मी देखील अगदी असाच आहे, असं तिला म्हणतो. त्यावर ती म्हणते, डॅडा मला तुझी खरंच खूप गरज आहे. त्यावर तो म्हणतो, बोल काय काम आहे. त्यानंतर ती म्हणते, डॅडा आणि मी त्याचसाठी तुम्हाला सोडवलं आहे, त्यासाठीच तर तुम्ही जेलच्या बाहेर आहात. त्यावर तो म्हणतो, धन्यवाद, आभारी आहे ऐश्वर्या मॅडम. त्यावर ती ऐश्वर्या तिच्या वडिलांकडे रागाने बघते आणि तो म्हणतो, गंमत केली, बोल काय काम आहे. त्यावर ती म्हणते, त्या जानकीने मला अगदी इज्जत माझी काढून मला घराबाहेर हकलून दिलं आहे आणि एवढंच काय तर तिने माझ्यासोबत
छळ देखील कपट देखील केलं आहे. अगदी हुशारीने तिने माझाच डाव माझ्यावर उलटवला आहे आणि आता मला त्यामुळे माझं आयुष्य मातीमोल केलं आहे. त्या रणदिवे फॅमिलीनी माझ्या आयुष्याची राखरांगोळी केली. आता मला त्यांचा बदला घ्यायचा आहे असं ती तिच्या डॅडाला सांगत असते. त्यानंतर इकडे ऋषिकेश म्हणत असतो, खरं तर आणखी आपल्याकडे कोणताही पुरावा नाहीये आणि कोर्टाची तारीख देखील उद्याच आहे. आपण उद्या कोर्टामध्ये काय बाजू मांडणार आहोत, शिवाय आपल्याकडे वेळ देखील खूप कमी आहे असं ती त्यांना म्हणत असते. त्यानंतर ती अवंतिका म्हणते, मी देखील तोच विचार करत आहे. शिवाय आपल्याकडे वेळ देखील कमी आहे. आणि त्यावर सौमित्र म्हणतो, ते तर आहेच अवंतिका, पण त्या व्हिडिओमध्ये असं दिसलं आहे की जानकी वहिनीनेच त्यांच्या आईला पाण्यामध्ये ढकलून मारलं आहे. त्यामुळे गुन्हा देखील वहिनीवरच आहे. त्यावर ती जानकी म्हणते, खरं तर ती ऐश्वर्या माझा वेश घालून आली होती, तिनेच हे सर्व केलं आहे. त्यावर तो म्हणतो, ते तर आम्हाला माहीत आहे वहिनी, पण आपण ते कोर्टामध्ये कसं सिद्ध करायचं हाच मोठा प्रश्न आहे. शिवाय आपल्याकडे वेळ देखील फार कमी आहे. त्यानंतर तो म्हणतो, पण आता आपल्याला 2 पावलं मागे जाणार लागेल. त्यावर ऋषिकेश विचारतो, म्हणजे तू हे काय म्हणत आहेस? त्यावर तो सौमित्र सांगतो, खरं तर आता आपल्याला एखादा वाघ कसा झेप घेण्याआधी 2 पावलं मागे जातो, अगदी तसंच तू वहिनी मला डिटेलमध्ये सांग, त्या दिवशी नेमकं काय झालं होतं? तुला आणखी कोणती गोष्ट डिटेलमध्ये आठवते का त्या दिवशीची? असं तो जानकीला विचारत असतो. त्यानंतर ती जानकी म्हणते, मला अंगणामध्ये एक चिठ्ठी सापडली आणि त्यामध्ये निरोप होता की मला देवळामध्ये येऊन भेट. त्याप्रमाणे मी देवळामध्ये आईला भेटायला देखील गेले, पण तिथे आईच्याच सारखी रंगाची साडी घालून कोणीतरी माणूस त्या आईचा वेश घेऊन बसला होता. त्याने माझ्यावर हल्ला देखील केला. आणि त्यानंतर ती जानकी झालेला सगळा प्रकार त्या सौमित्राला सांगायला लागते. त्यानंतर इकडे ती सांगत असते, मला ज्यावेळेस शुद्ध आली त्यावेळेस मात्र आई तिथे नव्हतीच. त्यावर तो सौमित्र विचारतो, मला सांग, तुला तो प्रसाद तुझ्या आईनेच दिला होता ना? त्यावर ती म्हणते, हो. आणि त्यानंतर सौमित्र म्हणतो, वहिनी, पण तू मला आणखी काही डिटेलमध्ये सांगू शकतेस का? तुला आणखी काही दुसरं डिटेलमध्ये आठवत आहे का? त्यानंतर ती म्हणते, स्पेसिफिकली तरी मला काही आठवत नाहीये. त्यानंतर ती म्हणते, मी ज्या वेळेस देवळामध्ये गेले त्यावेळेस पहिला श्रावणी सोमवार होता. त्यानंतर सौमित्र म्हणतो, वहिनी, तुला नक्की आठवत आहे ना त्या दिवशी पहिला श्रावणी सोमवारच होता? त्यावर ती म्हणते, हो. आणि तो सौमित्र म्हणतो, सारंग, पटकन माझ्या बॅगमधनं पेनड्राईव्ह काढून TV ला कनेक्ट कर. त्यानंतर सारंग त्या सौमित्राने सांगितल्याप्रमाणे करतो आणि तो मंदिरातला व्हिडिओ सुरू करतो. त्यानंतर तो म्हणतो, आता आपल्याला कोर्टामध्ये हा पुरावा सिद्ध करण्यासाठी खूप मोठी लीड भेटली आहे. ही केस आता आपण ह्याच्या जीवावर पलटू शकतो. त्यावर तो ऋषिकेश म्हणतो, ही कसली लीड आहे? मला काही कळत नाहीये. त्यावर तो म्हणतो, सांगतो, थोडं थांबा, सर्व काही एक्सप्लेन करून सांगतो, पण त्यासाठी आपल्याला आधी घाटावर मंदिराजवळच्या जावं लागेल. त्यानंतर तो म्हणतो, मला सांग दादा, तुझी घाटावर ओळख आहे ना? त्यावर तो म्हणतो, हो. तर तो सारंग विचारतो, मग तिथे आपल्याला कुठे CCTV फुटेज भेटेल का? त्यावर तो म्हणतो, हो भेटेल ना, नक्कीच, पण आत्ता कधी जायचं? त्यावर तो म्हणतो, आपण आत्ता लगेचच निघूया. तसं तो सौमित्र त्या ऋषिकेशला म्हणत असतो. त्यानंतर नाना तिथे येतात आणि त्या जानकीला म्हणतात, जानकी, आपल्याला देवळामध्ये जायचं आहे ना? त्यावर तो ऋषिकेश म्हणतो, आपण सर्वांनीच जायचं आहे का? त्यावर ती जानकी म्हणते, नाही, आम्हाला देवळामध्ये देवी आईची ओटी भरण्यासाठी आधीच जायचं होतं. त्यावर तो म्हणतो, ठीक आहे, आपण सर्व जाऊया. त्यानंतर ती जानकी म्हणते, अवंतिका, तू सुद्धा आमच्यासोबत चल, तू इथे एकटी काय करणार? त्यानंतर ते सर्वच जण तिकडे जायला निघतात आणि इकडे त्या ऐश्वर्याचे वडील तिच्या घरी आलेले असतात. तर ते दोघंही बापलेक घरी येतात आणि तिची आई दरवाजा उघडते आणि म्हणते, तुम्ही इथे? आणि ती डचकते. त्यावर तो म्हणतो, काय तुम्हाला शॉक बसला का? ते तर मला माहितीच होतं आणि असंही तुम्हाला आनंदाचा धक्का तर बसणारच नव्हता. त्यानंतर तो म्हणतो, चला सरका, व्हा बाजूला. असं बी मी घरात असल्यावर तुम्हाला माझा त्रासच होतो. मस्त घरामध्ये बसून होता, तिथं नवरा जेलमध्ये सडत आहे, पण नवऱ्याला आपल्या सोडवावं असं एकदाही तुम्हाला वाटलं नाही का? त्यानंतर ती म्हणते, पण तुम्ही इथे अचानक कसं काय? त्यावर ऐश्वर्या म्हणते, मी त्यांना घेऊन आले
असते त्यावर ती म्हणते, तू कसं घेऊन आली आहेस यांना इथे, हे कसं शक्य आहे. त्यावर ऐश्वर्या म्हणते, पैशाच्या जीवावर काहीही शक्य आहे. त्यानंतर ती ऐश्वर्या म्हणते, डॅडा एवढ्या दिवसांनी घरी आलेले आहेत पण तुझ्या चेहऱ्यावर जरा देखील आनंद दिसत नाहीये. त्यावर तिची आई म्हणते, तुला कशाला नसत्या चौकशा हव्या आहेत. त्यानंतर ती म्हणते, तुझ्या डोक्यामध्ये काय चालू आहे हे तर तुम्हाला कधीच सांगत नाहीयेस. त्यावर ती म्हणते, तुला सांगून माझा काय फायदा, टीजभर तरी माझा फायदा होणार आहे का. तू तर सततच आपलं त्या जानकीची वकिली करत असते. खरं तर तुला मी नाही तर त्या जानकीने सांगितलेलंच कळतं. पण कसं आहे नाही, माझ्या डॅडाला माझ्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे देखील कळतं, असं ती तिच्या आईला सांगत असते. त्यानंतर ती म्हणत असते, पण बघ आता तू माझा डॅडा माझ्यासाठी काय करतो. आणि इकडे इन्स्पेक्टर फोन करून त्या ऋषिकेशला आणि त्यांना सांगत असतात, तुम्ही आता जरा सावध राहा, कारण आत्ताच ती ऐश्वर्या सयाजीरावांना बेलवर सोडवून घेऊन गेली आहे. त्यानंतर ते म्हणतात, स्पेशली तुम्ही सारंगला प्रोटेक्ट करा आणि तुम्ही देखील अलर्ट राहा, असं इन्स्पेक्टर त्यांना. आणि त्यानंतर इकडे सयाजीराव घरून बंदूक घेऊन निघून जात असतात. त्यावर त्या ऐश्वर्याची आई त्यांना विचारते, अहो तुम्ही कुठे जात आहात. त्यावर तो म्हणतो, गेल्या वेळेला सारंगची अंत्ययात्रा निघाली नव्हती पण या वेळेला मात्र ती निघाल्याशिवाय राहणार नाही, असं ऐश्वर्याची आई त्यांना सांगत असते. आणि त्यानंतर इकडे तिचे पप्पा तिथे जातात, तिचे डॅडा, आणि त्या सारंगला रस्त्यामध्ये गाठून त्याच्या डोक्यावर बंदूक ठेवतात. तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.